मंडळी नमस्कार. ठरल्याप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीने आज आपला बिगुल दिल्लीला पुन्हा फुंकला. मंडळी तुम्हाला ठाऊक असेल 6 तारखेला सगळ्यात पहिल्यांदा अभिजित दिपकेनी कॉकरोच जनता पार्टीचे युवकांना घेऊन तरुणांना घेऊन प्रोटेस्ट केला होता 6 तारखेला. आणि त्यानंतर देशभरात तो फिरला. हैदराबाद, पुणे, बेंगलुरू, लखनौ आणि नागपूर आणि त्यानंतर आता पुन्हा दिल्लीच्या जंतर मंतरवर सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज पीसफुल प्रोटेस्ट, त्या स्टेजवरच्या मंचावरच्या बॅनरवरच लिहिलेलं आहे पीसफुल प्रोटेस्ट. मंडळी अतिशय सुंदर पद्धतीनं अभिजित दिपकेचा कार्यक्रम हा सुरू आहे. आणि अनेक गोदी मीडियाच्या चॅनल्सनी किंवा निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांनी, काही इन्फ्लुएन्सर्सनी असं सांगितलं होतं की काही नाही, 1000-2000ची ही गर्दी आहे. पण तसं नाही मंडळी, गर्दी हळूहळू वाढत आहे. आज जवळपास 8 ते 10 हजार तिथे कॉकरोचेस असल्याचा दावा लोक करीत आहे. आणि तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे मी मंडळी. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही इंदिरा गांधींना पंतप्रधानच्या पदावर पाहिलं असेल, तुम्ही राजीव गांधींना पाहिलं असेल, तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल मंडळी. पण जेवढी खिल्ली या साहेबांची उडत आहे, आपल्या आप्पाजींची उडत आहे, मोदी साहेबांची उडत आहे, तेवढी कोणाचीच उडत नाही मंडळी. अतिशय विचित्र शब्दात आपल्या देशाच्या पंतप्रधानांना बोलणं मलाही आवडत नाही. आणि आम्ही बोलतच नाही किंवा कोणी बोलू नये, कारण की ते संविधानिक पद आहे मंडळी, आदरणीय पद आहे. परंतु इतकी खिल्ली उडत आहे की तुम्हाला ठाऊक असेल, कोरोनामध्ये आपल्या साहेबांनी, दादाजींनी, आपल्या आप्पाजींनी काय म्हटलं होतं, तुम्ही थाळ्या वाजवा, ताटं वाजवा, भांडे वाजवा आणि म्हणा की गो कोरोना गो, गो कोरोना गो. आणि सेम तीच कॉपी करून आज जेनझीनी ताटं आणले आहेत जंतर मंतरवरती आणि ते काय म्हणत आहेत, गो प्रधान गो, गो प्रधान गो. अशा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. पाहिलं मंडळी, तर असा सगळा विचित्र प्रकार सध्या सुरू आहे. पण कशाची लाज आहे मला सांगा. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे मंडळी. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे. आणि ज्या देशात तरुण एवढा चिडलेला आहे, जेनजी एवढी चिडलेली आहे, तेव्हा राजीनामा देऊन टाकायला पाहिजे मंडळी. मला सांगा, अभिजित दिपकेसारखा 30 वर्षाचा तरुण आपलं करिअर सोडून, आपलं पुढचं आयुष्य, शैक्षणिक जीवन सोडून तो या आंदोलनाच्या मागे लागला आहे. एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसते आहे आंदोलनाच्या मागे मंडळी. तर एकच तरुण नाही, तर त्याच्या पाठीमागे हजारो तरुण आता जुडलेले आहे मंडळी. आणि खरोखर तुम्ही कुठल्याही पक्षाचे, असा मी नेहमी सांगतो की डावी उजवी विचारसरणी सोडा आणि तुम्ही काय करा की एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या स्वतःला समजा आणि तुम्ही विचार करा त्या भूमिकेत जाऊन की मंडळी ही खरोखर चूक आहे. कुठल्याही पक्षाला बदनाम करण्याचं आपलं षडयंत्र नाही किंवा आपला अजेंडा नाही मंडळी. पण ज्या देशातले तरुण, तुम्हीच भाषणामध्ये सांगता नेहमी की या देशातले विद्यार्थी आमच्या देशाचं उद्याचं भविष्य आहे. पण ते भविष्य आज आपल्या करिअरला सोडून, आपल्या शिक्षणाचा पुढचा प्रवास त्यांचा थांबवून ते लोक आंदोलनासाठी उतरलेले आहेत. किती वाईट गोष्ट आपल्या देशामध्ये सुरू आहे मंडळी. आणि मला एक सांगा, कशाचा अहंकार आहे हो एवढा, कशाचा अहंकार आहे? आज 2 महिने लोटले या नीट पेपर फुटीच्या प्रकरणाला आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात असल्यावरती धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही? इतकं आंदोलन करण्याची गरज का पडते की ज्या जनतेसाठी सरकार असतं, ज्या जनतेसाठी जनता त्यांना निवडून देते, जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, आणि त्याच जनतेला, त्याच तरुणांना आज रस्त्यावर उतरावं लागत आहे. अनेक ठिकाणून, देशातल्या कानाकोपऱ्यातून आज युवक त्या ठिकाणी आले. आणि हे आंदोलन किती चिघडेल, किती त्याचा विस्तार होईल हे सांगता येत नाही मंडळी. कारण देशभरातले युवक आता जागृत झालेले आहेत. त्या दिवशी नागपुरात तुम्हाला सांगतो, नाकावर टिचून मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये इतका जबरदस्त ते प्रोटेस्ट झालं मंडळी की तिथेही पाय ठेवायला जागा नव्हती. आणि अतिशय रेकॉर्ड ब्रेक गर्दी त्या ठिकाणी जमली होती. आणि अनेक गोदी मीडियातले लोक खिल्ली उडवत आहे की 1000-2000 लोग ही थे, उसमें से 20% इन्फ्लुएन्सर थे, बाकी कुछ नहीं था. असं नाही मंडळी. आज 8 ते 10 हजार लोक तिथे जमलेले आहेत. आणि अन्ना आंदोलन दिल्लीला जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा मंडळी अशाच प्रकारची थोडीशी गर्दी सुरुवातीला होती, नंतर मात्र गर्दी वाढली मंडळी. तर मला एक सांगा, तुम्ही एक डावी उजवी विचारसरणी सोडून मध्यभागी स्वतःला ठेवा आणि विचार करा मंडळी की तुमचे, आमचे लेकरं, या लेकरं जे देशाचं भविष्य आहे त्यांची किती ही हेळसांड होत आहे मंडळी की त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
हे काय चाललंय काय देशामध्ये? तिकडे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे, तिकडे ते रोहित पवार आंदोलन केलं, त्यांनी त्या पंढरपुरात उपोषण केलं, तिथे कोणी फिरकायला तयार नाही, शेवटी कसं बसं ते त्यांचं उपोषण मोडलं. त्यानंतर रवींद्र तुपकर ते आंदोलन करीत आहे बुलढाण्याला, तिथेही त्यांना ऍडमिट करण्याची वेळ आली, तोपर्यंत तिथे कोणीच पोहोचलं नाही. म्हणजे सरकार स्वतःला समजत काय? आणि म्हणूनच लोक अंदाज लावत आहे मंडळी की जर यांना जनतेशी घेणं देणं नाही तर काही कुछ तो भी दाल में काला आहे. मग यांना जनतेची गरज नाही याचा अर्थ यांना हे लोकांमधून निवडूनच येत नाही, किंवा यांच्याकडे काहीतरी जुगाड. मग लोक ईव्हीएम बद्दल बोलतात, जरी त्याचे पुरावे आजपर्यंत सापडले नसले तरी लोक बोलतात ना मग की तुम्हाला जनतेची गरज नाही, याचा अर्थ तुम्ही निवडून कशाच्या भरोशावर येत आहे? तुम्हाला 2029ला मग जनतेशी घेणं देणं नाही उरलेलं, त्यामुळेच तुम्ही लक्ष देत नाही आहात. तर ही खूप वाईट गोष्ट आहे मंडळी. आणि तुम्हाला सांगतो, अभिजित दिपके बघा, ज्या माणसाची तुम्ही ज्या एखाद्या गोष्टीची सुरुवातीला जितकी खिल्ली उडवाल, जितकी चेष्टा कराल, जितका त्याचा मजाक कराल, गंमत कराल, सटायर कराल, तितका तो मनुष्य मोठा होत जातो मंडळी. एक गंमत एक सटायर म्हणून कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला सोशल मीडियावरती. आणि तुमच्यापैकी अनेकांनी खिल्ली उडवली होती की तुमच्यापैकी अर्थातच मीडियाने, गोदी मीडियाने, की सोशल मीडियावरती हे जेनझीचं प्रोटेस्ट आहे ते ऍक्च्युअल जमिनीवरती उतरणार नाही. पण तसं नाही झालं मंडळी. या ग्राउंड झिरोवरती तुम्ही जाऊन बघा दिल्लीला, आज तुम्ही व्हिडिओ फोटोज बघा, अतिशय आंदोलन मोठ्या स्वरूपात ते व्हायला लागलं आहे. आणि नागपुरात अभिजित दिपकेंनी ज्याप्रमाणे आवाहन केलं होतं की 20 तारखेला तुम्ही सगळ्या कानाकोपऱ्यातून, नागपुरातल्या तरुणांना त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही दिल्लीला या, तर नागपुरातूनही अनेक तरुण दिल्लीला गेले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक बघा की प्रत्येक आंदोलन सरकारने चिरडून टाकलेलं आहे. पोलिसांच्या दबावाने ते आंदोलनं बंद पाडलेले आहेत, उपोषणं संपवलेले आहेत. परंतु जेनझी वरती हा प्रयोग सरकार करायला तयार नाही आणि करायला नकोच, कारण त्यांना ठाऊक आहे जेनझीची ताकद काय. आणि नेपाळला यापूर्वीच काही विषय घडला मंडळी, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे की असं नेपाळसारखं होऊ नये, आणि शासनाच्या मनामध्ये ही भीती असेल मंडळी. तर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मंडळी, कारण की 4 ते 5 मुलांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मंडळी. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही ऐकत होतात, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अहो, तुम्हाला ठाऊक असेल ना, 8वी 9वी पासून नीटचे क्लासेस मुलं लावतात मंडळी. म्हणजे शालेय शिक्षण घेतात, त्यासोबतच नीटचीही तयारी करतात. मग 8वी 9वी 10वी आणि मग ते त्यानंतर नीटची एक्झाम देतात. तर मला सांगा मंडळी, 4-4 5-5 वर्ष डोळ्यात तेल घालून मुलं अभ्यास करतात. हो, आणि तुम्हाला सांगतो एक ध्यास लागलेला असतो, आणि आईवडिलांचं स्वप्न असते. आणि सगळेच आईवडील श्रीमंत नसतात, सगळेच आईवडील धनाढ्य नसतात. तर या नेत्यांना, या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना याची जाणीव असायला पाहिजे. अनेकांचे लेकरं भारतात शिकत नाही मंडळी, भारताच्या बाहेर शिकतात. आणि त्यांचं एक 5 स्टार वेगळंच एक लाईफ, त्यांना विद्यार्थी म्हणताच येणार नाही. अतिशय कॉर्पोरेट पद्धतीचा त्यांचा सगळा तो विषय असतो मंडळी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलांचा. तर त्या मुलांची, त्यांच्या मुलांची तुलना तुमच्या आमच्या लेकरांशी आपण करू शकत नाही. त्यामुळे या नेते मंडळींना का कळत नाही आणि हा देश कुठे चाललाय मंडळी. आणि ही वार्ता सगळी जगामध्ये पोहोचते हो सोशल मीडियाच्या द्वारे. आता काळ बदललेला आहे, त्यामुळे सरकारने, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि पंतप्रधान मोदीजींनाही नम्र विनंती आहे की साहेब, तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. हा प्रोटेस्ट उद्याला खूप वाढेल आणि खूप त्रासदायक विषय होईल. आणि मग इतके सगळी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी बिझी असते आणि सगळं खेळ खंडोबा होऊन जातो, महत्त्वाचे प्रश्न सुटून जातात. तुम्हाला माहिती आहे 50-50 करोड देऊन तुम्ही कोणाचे खासदार फोडता आहात, कोणाचे आमदार फोडता आहात, पक्ष फोडता आहात. इतके पैसे तुम्ही त्या ठिकाणी खर्च करता, तर तुम्ही शिक्षण विभागावरती हा पैसा खर्च करा. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मंडळी. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, सांगा. आणि पुन्हा भेटूच आपण. तोपर्यंत नमस्कार.